गुड मॉर्निंग वन्स अगेन वेलकम टू पेट ऑफिस पेट शॉप बुलढाणा. आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे की जे ऍटमॉस्फिअरचे इनबॅलन्स आहे, जसं मागच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं बर्ड बद्दल, बरोबर आहे. त्यांची फिडिंग कुठल्या टेम्परेचरमध्ये ठेवायचं, काय फीड करायचं, काय मल्टीव्हिटॅमिन ऍड करायचे, तसंच तर आज मी व्हिडिओ मुद्दाम याच्यासाठी काढतोय कारण की आज माझ्याजवळ जे एक्झॉटिक फिश आहेत, ऑस्कर झाल्या, अरवाना झाल्या, जॅपनीज कोणी झाल्या, इम्पोर्टेड शार्क झाल्या आणि इतर जे व्हरायटीज ऑफ फिश आहेत, जे मॉर्टिलिटी रेट एवढे वाढलेले आहेत आणि सध्या एवढे फिश माझे मेलेले आहेत. कारण की ऍटमॉस्फिअर इनबॅलन्स, टेम्परेचर इनबॅलन्स होते. तर त्याचं रिझन असं आहे की आपण व्यवस्थितपणे पाणी रेग्युलरली चेंज करत नाही, त्याच्यामुळे फिश डेड होतात. आता हे फिश पा किती सध्या ऍक्टिव्ह आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, तुमचं जे पाणी आहे रेग्युलरली अल्टरनेटली 2 दिवसाआड तुम्ही ते चेंज करा. 80% पाणी किंवा 70% पाणी हे चेंज करायचं आणि पुन्हा रिफिल करायचं. पाणी चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रेस केअर हे टाकायचं, खाली फिश स्ट्रेस मध्ये येऊन जातात. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं जनरल क्युअर, म्हणजे जे काही त्यांच्यावर बॅक्टेरिया वगैरे जे आलेले असतात ते पूर्णपणे निघून जातात. त्यानंतर हे ब्ल्यू केअर लिक्विड, फंगस वगैरे जे काही असेल त्यांच्यावर लागले ते पण निघून जाते. तुम्ही बघू शकता या पाण्याचा कलर तुम्हाला येलोविश दिसत असेल कारण की याच्यामध्ये पूर्ण टाकलेलं आहे. आता हे फिश बघा किती ऍक्टिव्ह फिश झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हे पोलार पॅरेट किती ऍक्टिव्ह झालेले आहेत. हे पहा, हे ऍक्टिव्ह बघून घ्या. वरती अरवाना फुल ऍक्टिव्ह झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं या दिवसात मेंटेन करायचं आहे. थँक्यू.